कोरड्या त्वचेसाठी एरंडेल तेल वापरताना त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. कोणत्या कंडिशन मध्ये कशासोबत कसं वापरायचे हे मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. जर एरंडेल तेल नियमितपणे आपल्या चेहऱ्यावर रात्री झोपताना लावलं तर तुमचा चेहरा बोटॉक्स केल्यासारखाच सुंदर दिसेल. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेद मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडण्यामध्ये आपल्या चेहऱ्याची भूमिका खूप महत्वाची आहे. आपला चेहरा नितळ चमकदार असावा, चेहऱ्यावर वांग, डाग, पिंपल्स नसावेत किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू नयेत, चेहऱ्यावर वय वाढल्याच्या खुणा दिसू नयेत असं सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स वापरत असतात. पण ह्यासाठी जर आपल्याला वन स्टॉप सोल्युशन मिळालं तर, आणि तेही अगदी घरच्या घरी, नैसर्गिक आणि अतिशय स्वस्त. तुम्ही बरोबर ओळखलं, आपण एरंडेल तेलाबद्दल बोलतोय. एरंडेल तेलाचे तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असतील. तुमचा चेहरा चमकदार करण्यासाठी किंवा तुमचं वय 10 वर्ष तरुण दाखवण्यासाठी एरंडेल तेल वापरता येतं हे तुम्हाला माहिती आहेच. मात्र हे तेल कोणत्या कंडिशन मध्ये कशासोबत कसं वापरायचे हे मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे, आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. एरंडेल तेल हे चेहऱ्यासाठी एक वरदान आहे. सध्या ग्लास स्किनचा जमाना आहे. प्रत्येकाला आरशासारखी नितळ आणि चमकदार पारदर्शक त्वचा हवी आहे, आणि त्यासाठी काहीही करायला लोक तयार आहेत. मात्र आयुर्वेदामध्ये असा एक पदार्थ हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलेला आहे की जो चेहऱ्याच्या प्रत्येक समस्येसाठी अतिशय सुंदर काम करतो. एरंडेल तेल हे चेहरा चमकदार करतं, त्यासोबतच चेहऱ्यावरच्या एजिंग होण्याच्या खुणा कमी करतं. एरंडेल तेलाचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे एरंडेल तेल त्वचेचा कोरडेपणा कमी करतं. त्यामुळे ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी एरंडेल तेलासारखं दुसरं औषध नाही. एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक ऍसिड असतं, जे त्वचेमध्ये मॉइश्चर लॉक करतं आणि त्वचेच्या शेवटच्या स्तरापर्यंत स्निग्धता पोचते. त्यामुळे त्वचा आतमधून चमकदार आणि स्निग्ध होते. कोरड्या त्वचेसाठी एरंडेल तेल वापरताना त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. हे एरंडेल तेल आपल्याला कोमट करून वापरायचं आहे, पण कोमट करताना त्याला डायरेक्ट हीट द्यायची नाहीये. हे आपल्याला डबल बॉयलर मेथडनी गरम करायचं आहे. डबल बॉयलर मेथड म्हणजे एका गरम पाण्याच्या वाटीमध्ये किंवा कंटेनरमध्ये हे एरंडेल तेल ठेवायचं आहे आणि मग ते इनडायरेक्टली गरम होतं. त्यानंतर ते असं थोडंसं त्याचा थिकनेस कमी होतो आणि ते कोमट एरंडेल तेल आपल्याला 3 ते 4 थेंब रात्री झोपताना चेहऱ्यावर वरच्या दिशेने मसाज करायचं आहे. असं 1 ते सव्वा महिना केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमधला बदल स्वतःहूनच कळेल. मात्र ह्याचा परिणाम हा पहिल्या दिवसापासून दिसायला लागतो. आता ऑइली स्किनसाठी एरंडेल तेल वापरावं का? तर एरंडेल तेल हे नॉन कॉमेडोजेनिक आहे. त्याच्यामुळे आपण जिथं पिंपल्स येत असतील त्या ठिकाणीही हे वापरू शकतो. मात्र हे वापरायची पद्धत वेगळी आहे. जिथं ऑइली स्किन आहे किंवा जिथं पिंपल्स येत आहेत अशा ठिकाणी डायरेक्ट एरंडेल तेल वापरायचं नाहीये. तर ह्यामध्ये आपण कॉम्बिनेशन मध्ये एरंडेल तेल वापरू शकतो. ऑइली स्किनसाठी 1 चमचा ॲलोवेरा जेलमध्ये 3 ते 4 थेंब एरंडेल तेल मिसळायचं आणि ते आपल्याला रोज रात्री झोपताना लावायचं आहे. जिथे पिंपल्स येत असतील अशा ठिकाणी 1 चमचा ॲलोवेरा जेल किंवा 1 चमचा कडुनिंबाचं तेल किंवा 1 चमचा गुलाब पाण्यामध्ये 3 ते 4 थेंब एरंडेल तेल मिसळायचं आहे आणि ते आपल्याला लावायचं आहे. एरंडेल तेल हे अँटी मायक्रोबियल, अँटी फंगल अशा प्रकारचं काम करतं. त्यामुळे पिंपल्स येणाऱ्या ठिकाणचं इन्फेक्शन जे आहे ते कमी करण्याची ताकद एरंडेल तेलामध्ये आहे. चेहऱ्यावर अतिरिक्त कोरडेपणा येत असल्यामुळे किंवा एजिंग होत असेल त्यावेळेला चेहऱ्यावर वय वाढल्याच्या खुणा दिसतात. जसं डोळ्यांच्या बाजूला आहेत किंवा इथे गालाच्या खालच्या बाजूला सुरकुत्या यायला लागतात. अशा वेळेला एरंडेल तेल खूप चांगलं काम करतं. ह्यासाठी आपल्याला नुसतं एरंडेल तेल पण चालेल किंवा एरंडेल तेलामध्ये तिळतेल मिसळलं तर त्याचा अजून फायदा होतो. ह्यामध्ये
1 चमचा एरंडेल तेलामध्ये 1 चमचा तिळतेल मिक्स करायचं आहे. म्हणजेच हे आपल्याला समप्रमाणामध्ये मिक्स करायचं आहे. हे मिश्रण मागे सांगितल्याप्रमाणे थोडंसं कोमट करायचं आणि हे रोज रात्री झोपताना 3 ते 4 थेंब जर चेहऱ्याला वरच्या बाजूनी मसाज करून लावलं तर तुम्हाला 1 ते 1.25 महिन्यामध्ये सुरकुत्या कमी होताना दिसून येतील. आता एजिंग म्हणजे नक्की काय होतं? तर एजिंग मध्ये सेल लेवलला स्निग्धता कमी व्हायला लागते. साध्या भाषेमध्ये कोलेजन प्रोडक्शन कमी होतं आणि म्हणूनच कोलेजन प्रोडक्शन कमी व्हायला लागलं की एजिंग सुरू होते. एरंडेल तेल ह्यामध्ये खूप चांगलं काम करतं. एरंडेल तेल हे डीपेस्ट न्यूट्रिशन आणि पेनिट्रेशन देत असतं. त्यामुळे एरंडेल तेल हे सगळ्यात खालच्या स्तरापर्यंत ही स्निग्धता पोचवतं, कोलेजन प्रोडक्शन वाढवतं आणि त्यामुळे सुरकुत्या कमी व्हायला लागतात. म्हणूनच हे नॅचरल बोटॉक्स म्हणून खूप उत्तमपणे काम करतं. तुम्हाला इतर बोटॉक्स करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही सलग 2 ते 3 महिने जर एरंडेल तेल नियमितपणे आपल्या चेहऱ्यावर रात्री झोपताना लावलं तर तुमचा चेहरा बोटॉक्स केल्यासारखाच सुंदर दिसेल. बऱ्याच वेळेला बघा, पिंपल्स येऊन गेल्यानंतर डाग राहतात किंवा काही खड्डे पडतात किंवा त्याच्यानंतर अनइव्हन टोन होतो स्किनचा. अशा वेळेलाही एरंडेल तेल खूप चांगलं काम करतं. जिथं डार्क स्पॉट्स आहेत किंवा टॅनिंग होतीये किंवा अनइव्हन टोन आहे अशा ठिकाणी एरंडेल तेल हे आयुर्वेदामध्ये एक कुमकुमादी तैलम म्हणून मिळतं. त्या कुमकुमादी तैलम सोबत जर समप्रमाणामध्ये मिसळून घेतलं आणि ते रात्री झोपताना 3 ते 4 थेंब आपल्या चेहऱ्याला लावलं तर त्यामुळे त्वचा उजळायला मदत होते, टॅनिंग कमी होते आणि अनइव्हन जे पॅचेस आहेत तेही कमी व्हायला लागतात. अर्थात हे जर खूप क्रोनिक असेल तर त्यासाठी पोटातूनही ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. रक्तशुद्धीकर औषधं घेणंही गरजेचं आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळं किंवा रात्रीच्या जागरणामुळं डोळ्याच्या खाली काळपटपणा, काळी वर्तुळ येण्याचं प्रमाण वाढलं आहे. आधी हे फक्त मोठ्या माणसांमध्येच दिसत होतं, पण आता लहान मुलांपासून हे प्रमाण वाढत चाललं आहे. तर त्यासाठीही एरंडेल तेल खूप चांगलं काम करतं. ह्यासाठी आपल्याला एरंडेल तेल आपल्या तळव्यावर 3 ते 4 थेंब घ्यायचं आहे आणि सर्क्युलर मोशन मध्ये रात्री झोपताना लावायचं आहे. त्यामुळे 1 ते 1.25 महिन्यामध्ये तुमचा काळपटपणा कमी होतो. बऱ्याच जणांच्या आयब्रोज ह्या खूप थीन असतात, खूप विरळ पातळ असतात. त्यासोबतच पापण्यांचे केसही खूप विरळ असतात. ह्यासाठीही एरंडेल तेल खूप चांगलं काम करतं. बाजारामध्ये जे कॉस्मेटिक्स मिळतात आयब्रोज दाट करण्यासाठी किंवा पापण्या दाट करण्यासाठी, त्यांच्यामध्येही एरंडेल तेल हाच सगळ्यात महत्वाचा घटक असतो आणि म्हणूनच आपल्याला डायरेक्ट एरंडेल तेल वापरायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय की एरंडेल तेल एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि एक इयरबड घेऊन त्याच्यानी आयब्रोजवर हे एरंडेल तेल लावायचं आहे आणि रात्री झोपताना लावलं तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून काढायचा आहे. पापण्यांवरही आपण त्याच पद्धतीने एरंडेल तेल लावू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ह्याचा अजून एक फायदा आहे की जर तुम्ही डोळ्याच्या भोवती किंवा पापण्यांवर अशा पद्धतीने एरंडेल तेल लावलं तर तुम्हाला झोपही खूप चांगली आणि शांत येते. ज्यांच्या चेहऱ्यावर व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्सचं प्रमाण जास्ती आहे अशा व्यक्तींनी जर एरंडेल तेलामध्ये साखर किंवा कॉफी किंवा मसुरीच्या डाळीचं पीठ जर कालवून त्याचा आपल्या चेहऱ्यावर मसाज केला, ज्या ठिकाणी ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स जास्ती प्रमाणामध्ये आहेत अशा ठिकाणी ते लावून ठेवलं आणि 5 मिनिटांनी ते काढून टाकलं तर त्यामुळे हे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स कमी व्हायला मदत होतात. ज्या ठिकाणी ज्यांची ऑइली स्किन आहे किंवा ज्यांना पिंपल्स येण्याचं प्रमाण जास्ती आहे किंवा इतरही वेळेला जर आपण एरंडेल तेल लावलं आणि त्याच्यावर 3 ते 4 मिनिट जर वाफ घेतली तर त्यामुळे एरंडेल तेलाचा सगळ्यात बेस्ट रिझल्ट मिळतो. त्यामुळे पोर्स ओपन व्हायला मदत होते आणि एरंडेल तेल आतमध्ये जातं. चेहऱ्यावर किंवा मानेवर मस येतात. आता चेहरा किंवा मान ही अशी जागा आहे की त्या ठिकाणी जर मस काढण्यासाठी कोणतं केमिकल लावलं तर डाग पडतात किंवा आपण अशा ठिकाणी हे पदार्थ वापरू शकत नाही.
तर अशासाठी एरंडेल तेल हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. एरंडेल तेल हे तीक्ष्ण आहे, शरीरामधील कफ आणि अशा ग्रोथ कमी करण्याचं काम खूप चांगलं करतं. त्यासाठी आपल्याला काय करायचंय की एरंडेल तेलामध्ये हळद आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून त्याचं एक मिश्रण तयार करायचं आहे आणि ते मिश्रण ज्या ज्या ठिकाणी मस आहेत त्या ठिकाणी रात्री झोपताना लावायचं आणि त्यावर बँडेड किंवा मायक्रोपोरची टेप लावून झोपायचं आहे. 3 ते 4 दिवसापासून ह्याचा आकार कमी होतो आणि 7 ते 8 दिवसानंतर हे गळून पडायला लागतात. त्यासोबतच चेहऱ्यावर जर तीळ असतील तर त्याही ठिकाणी रात्री झोपताना एरंडेल तेल लावून झोपायचं. त्यामुळे काही दिवसामध्ये हे तीळ कमी होतात. ओठांना कोरडेपणा येत असेल तर तेही एरंडेल तेलामध्ये थोडंसं बदाम तेल मिसळून ओठांना लावलं तर ओठांचा कोरडेपणा कमी होतो. एरंडेल तेल लावल्यामुळे चेहऱ्याची त्वचा टाईट होते. मात्र चेहऱ्यासाठी हे एरंडेल तेल वापरताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. ती काळजी कोणती घ्यायची आहे तर एरंडेल तेल लावून धुळीत फिरायचं नाहीये. जर एरंडेल तेल लावून धुळीत फिरलं तर त्यामुळे ती धूळ चेहऱ्यावर बसेल आणि त्यामुळे वेगळं इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. म्हणूनच शक्यतो एरंडेल तेल लावून बाहेर जायचं नाहीये आणि म्हणून एरंडेल तेल शक्यतो रात्री झोपतानाच लावायचं आहे. त्यासोबतच ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे अशांनी एरंडेल तेल वापरायच्या आधी पॅच टेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजेच एरंडेल तेल हे आपल्या मानेच्या किंवा मागच्या भागावर लावून बघायचं आहे. जर त्याचा काही लालसरपणा किंवा खाज आली नाही तरच तुम्ही ते चेहऱ्यासाठी वापरा. कारण एरंडेल तेल हे थोडंसं उष्ण पडतं आणि तीक्ष्ण पण आहे. त्यामुळे ते प्रत्येकाला सूट होईल असंही नाही. एरंडेल तेलाचा एक विशिष्ट असा वास असतो. तो वास बऱ्याच जणांना आवडत नाही. तर त्यासाठी आपण कोणतंही जसं टी ट्री ऑइल आहे किंवा लव्हेंडर ऑइल आहे किंवा गुलाब पाणी मिसळून हे एरंडेल तेल वापरलं तर त्याचा वास कमी होतो. मात्र बाजारात जर बिना वासाचं एरंडेल तेल मिळत असेल तर ते तुम्ही वापरू नका. कारण त्याचे कोणतेही फायदे तुम्हाला दिसणार नाहीत. ह्या सगळ्या फायद्यासाठी जेव्हा आपण एरंडेल तेल वापरतोय त्यावेळेला ते अतिशय शुद्ध असायला हवं. म्हणजेच ते कोल्ड प्रेस पद्धतीने काढलेलं एरंडेल तेल हवं. म्हणून तुम्ही एकतर घाण्यावर जर शुद्ध एरंडेल तेल मिळत असेल तर ते वापरा किंवा मेडिकलमध्ये मिळणारं एरंडेल तेल वापरा. असे हे बहुगुणी एरंडेल तेल तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही लावून बघा आणि तुम्हाला त्याचे काय फायदे मिळतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर त्या आम्हाला नक्की विचारा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.